भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामातील सुमारे 2 लाख क्विंटल धान खरेदी अद्याप प्रलंबित असतानाच रब्बी धान खरेदीचे आदेश जारी झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत। 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान रब्बी धान नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी ऑनलाईन ई पीक पाहणी प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणी करता येत नाही। यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे। प्रशासनाने वेळेत ॲप सुरू करून प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। अन्यथा शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। तर आपण आहोत जैतपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतावर शासनाने 1 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत रब्बी धान पिकाची ई पीक नोंदणीचा परिपत्रक काढलेला आहे, परंतु 6 तारीख लोटून सुद्धा आज पावते ई पीक होत नाही आहे। शेतकरी फार वैतागलेले आहेत। तर त्यांच्याकडे जाणून घेऊया। तर काय सांगाल तुम्ही, शासनाने 6 तारखेपासून ई पीक पाहणी सुरू केलेली आहे, तर ई पीक होत नाही, तर तुम्ही काय सांगाल? साहेब 4-5 दिवस झाले शेतावरती येतो आणि ई पीक करायचा प्रयत्न करतो, पण ई पीक होत नाही। त्यातल्या त्यात ई पीक तर होत नाहीच आहे। आमचे दिवस याच्यामध्येच खलबळत आहेत साहेब। वरून आम्ही त्याच्या पहिले धान चोरलं, ते धानही अजून विकून व्हायला आहे। ते धान खरेदी करण्याची शासनाने दखल नाही घेत आहे आणि वरून आता परिवार चालवण्यासाठी अनेक गोष्टीचा सामना करायला लागतो। कधी कधी या शेतामध्ये ते एखाद्या झाडाला फाशी लागून मरावं असं जीवन वाटते साहेब। आता याच्यावर फडणवीस शासनानं म्हणा किंवा नेत्यांना आमच्या कास्तकाराची दयनीय अवस्था समजून घ्यावा। थोडक्यामध्ये मी एवढाच सांगू शकेन, आम्ही त्याच्या पहिलं पिकवलेले धानसुद्धा विकले पाहिजेत आणि नंतर आता हे रब्बी फसल येतं आहे हे सुद्धा ई पीक पाहणी होऊनशनी आमचा हाय माल गेला पाहिजे, याची दखल घ्यावा। बस एवढाच म्हणत आहो। निश्चितच या ठिकाणी शेतकऱ्यांनी शासनाला विनंती केली आहे की जे खरीपाचे धान आहेत ते अजूनपर्यंत खरेदी झालेली नाही, त्याची सुद्धा खरेदी करावी, लिमिट द्यावी अशी सुद्धा मागणी आहे। आणि शासनाने रब्बी धान पिकासाठी 1 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत जो ई पीक पाहणी केलेली आहे आणि त्याची नोंदणी करण्याचा जो GR काढलेला आहे, परंतु या बंद असल्यामुळे, साईट चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि शासनाने लवकरात लवकर खरीपाचे धान खरेदी करावे, तसेच ई पीक पाहणीचा ॲप चालू करून ई पीक पाहणी लवकरात लवकर कशी होईल ही काळजी घ्यावी अशी शेतकऱ्याकडून मागणी होत आहे। मी प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा।